नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून थोडं विचित्र वाटेल. आपण एका युद्धाबद्दल बोलणार आहोत. पण हे युद्ध भविष्यात होणारं नाहीये. ते आत्ता याच क्षणी सुरू आहे. आणि हे रणांगणावर नाही, तर आपल्या सगळ्यांच्या विचारांमध्ये आणि धारणांमध्ये लढलं जातंय. यालाच म्हटलं आहे 2026चं नॅरेटिव्ह युद्ध. या स्रोताची सुरुवातच बघा एका अशा वाक्याने होते जे खरं तर धक्का देणारं आहे. यात म्हटलंय की 2026चं युद्ध ते तर कधीच सुरू झालंय आणि त्याची शस्त्र काही बॉम्ब किंवा बंदुका नाहीत, तर आहेत नॅरेटिव्ह आणि चिप्स. म्हणजे विचार करा, युद्धाची व्याख्याच पूर्णपणे बदलून गेलीय. एक असं युद्ध जे आपल्या नकळत आपल्याच मनात सुरू आहे. पण एक मिनिट, नॅरेटिव्हने लढलं जाणारं युद्ध हे म्हणजे नेमकं काय? नॅरेटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट, एखादा दृष्टिकोन. मग गोष्टी किंवा विचार हे शस्त्र कशी काय बनू शकतात, नाही का? हाच तर मुद्दा आहे. चला तर मग जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही संकल्पना आहे तरी काय, आणि महत्त्वाचं म्हणजे भारतासाठी ती इतकी गंभीर का मानली जाते. तर हा स्रोत असं सांगतो की आपण एका पूर्णपणे नव्या प्रकारच्या संघर्षाच्या काळात आलो आहोत. हा संघर्ष काही जमीन किंवा संसाधनांसाठी नाहीये. नाही, हा संघर्ष खूप वेगळा आहे आणि त्याचं रणांगणही अगदीच वेगळं आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की हे असं युद्ध आहे जिथे लोकांच्या विचारांवर, त्यांच्या धारणांवर ताबा मिळवणं हाच खरा विजय मानला जातो. असं समजा की आपलं मन म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे आणि त्यावर खरं काय आणि योग्य काय ह्या सोंगट्या कोण चालवणार ह्याचीच ही सगळी लढाई आहे. बरं, जर हे विचारांचं युद्ध आहे तर मग याची शस्त्र कोणती? स्रोताच्या मते ह्या युद्धाची शस्त्र आहेत शब्द, गोष्टी आणि विचार. चला बघूया ही शस्त्र नक्की काम कशी करतात. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे नॅरेटिव्ह वॉरफेअर. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एखादं जाहिरातीसारखंच आहे. पण विचार करा की ही जाहिरात देशांच्या पातळीवर केली जातेय. म्हणजे काही खास गोष्टी, काही विशिष्ट प्रकारची माहिती वापरून लोकांचे विचार आणि त्यांचं वागणं आपल्याला हवं तसं बदलणं. स्रोताच्या मते हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्धतंत्र आहे. आणि या नॅरेटिव्ह वॉरफेअरचं अंतिम ध्येय काय? तर स्रोत म्हणतो ते आहे मानसिक वसाहतवाद. म्हणजे काय? तर लोकांच्या मनात हळूहळू हे ठसवणं की तुमची स्वतःची संस्कृती, तुमचे विचार हे कुठेतरी कमीपणाचे आहेत आणि बाहेरून आलेले विचारच जास्त चांगले, जास्त प्रगत आहेत. आणि याचा परिणाम लोकांचा स्वतःच्याच ओळखीवरचा विश्वास कमी होऊ लागतो. ओके, मग प्रश्न असा येतो की ह्या युद्धाचं टार्गेट कोण आहे? स्रोतानुसार ह्या मानसशास्त्रीय युद्धाचं मुख्य लक्ष आहे भारतीय मन. पण हे केलं कसं जातं? हा स्रोत काही विशिष्ट डावपेच समोर आणतो. जसं की सायकोलॉजिकल ऑपरेशन्स वापरून लोकांच्या भावनांशी खेळणं, पाश्चात्य मीडियाचा वापर करून भारताबद्दल एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा तयार करणं आणि सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवून समाजात गोंधळ निर्माण करणं. एवढंच नाही तर देशाच्या मूळ सांस्कृतिक कल्पनांना कमजोर करणं आणि आपल्या अंतर्गत मतभेदांचा फायदा घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं यात येतं. आता ह्या सगळ्या गोष्टी कदाचित थोड्या अमूर्त वाटू शकतात. म्हणून हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी चला एक ठोस उदाहरण पाहूया. हे उदाहरण सॉफ्ट पॉवरच्या लढाईशी संबंधित आहे. स्रोत या प्रकाराला बौद्धिक चोरी असं म्हणतो. म्हणजे ही एक अशी रणनीती आहे जिचा वापर करून एखाद्या देशाचा सांस्कृतिक प्रभाव, ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो, तो कमी केला जातो. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे. इथे बघा, डाव्या बाजूला आहेत भारताच्या हजारो वर्ष जुन्या परंपरा, योग, प्राणायाम, ध्यान. आणि आता उजवीकडे बघा, त्यांची नवीन रिब्रँडेड पाश्चात्य नावं. स्रोत म्हणतो की हा फक्त नावांचा खेळ नाहीये, तर हा त्या संकल्पनांना त्यांच्या भारतीय आणि आध्यात्मिक मुळांपासून तोडून टाकण्याचा, त्यांची ओळखच पुसून टाकण्याचा एक थेट प्रयत्न आहे. आणि यालाच स्रोत बौद्धिक चोरी असं नाव देतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की नॅरेटिव्ह वॉरफेअर आणि बौद्धिक चोरीसारखी शस्त्र कशी वापरली जातात. पण मग या सगळ्याचा 2026 या वर्षाशी काय संबंध? हेच वर्ष इतकं महत्त्वाचं का मानलं जातंय? या स्रोताचा मुख्य दावा असा आहे की भारत या जागतिक नॅरेटिव्ह युद्धाचं केंद्र बनलं आहे. म्हणजे एक असं रणांगण जिथे दोन पूर्णपणे वेगळे जागतिक दृष्टिकोन एकमेकांना भिडत आहेत आणि याच भूमीवर विचारांची आणि धारणांची अंतिम लढाई लढली जाणार आहे. आणि 2026 हे वर्ष, स्रोत याला फक्त एक कॅलेंडरमधलं वर्ष मानत नाहीये, तर एक सांकेतिक डेडलाईन मानतोय.
एक असा टर्निंग पॉइंट जिथे या नॅरेटिव्ह युद्धाची तीव्रता प्रचंड वाढेल आणि या संघर्षाची पुढची दिशा ठरेल. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? जर हे युद्ध खरंच कथांचं आणि विचारांचं असेल तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न एकच आहे की शेवटची अंतिम कथा कोण लिहिणार? कारण ज्याची कथा सर्वात प्रभावी ठरेल तोच या नव्या प्रकारच्या युद्धाचा विजेता असेल.